आहेत. फक्त मिळेल एकच धाव आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. 30 धावांचं लक्ष्य पार करत असताना 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आतापर्यंत जोडता आल्यात. एकविरा सांगे टीमला येणारे 6 बॉल 22 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल आर रिमेनिंग एंड 22 मोर रन टू विन. आने वाली 6 गेंदें 22 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. दुपारचं सत्र पहिल्या षटकापासून दबाव टाकला आणि ए पहा मंथन जोशीचं हे मेडन षटक. पहिला बॉल चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरला पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. त्याच्यानंतर रोशन मोगरेचं सातत्याने स्ट्रगल पाहायला मिळालं. लागोपाठ वाईट यॉर्कर लेग कटर मंथन जोशीच्या माध्यमातून बघायला मिळाले. आणि धावबाची विकेट ही खरं तर देवेंचीच विकेट होती. ज्या पद्धतीने डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मनोज पाटीलला देखील त्यांना आउट केलं. चांगला झेल पकडला राकेशने आणि शेवटचा बॉल पिंटूची विकेट प्राप्त करत असताना चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आणि फायनली या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक तुम्हाला बघायला मिळालं ते मंथन जोशीच्या नावावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो आणि चांगलं टेलिकास्ट समालोचकांना काय हवं आहे ते एक्झॅक्टली त्यांना ठाऊक आहे आणि बरोबर